सोनं आणि पाणी याच्यात काय फरक आहे? सोनं हे खूप महाग आहे, पाणी खूप स्वस्त आहे. सोनं हे आपण जमिनीमधून काढतो, पाणीसुद्धा आपण जमिनीमधून काढतो. परंतु पाणी हे इतकं आवश्यक आहे की ह्या पाण्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजे जे पंचभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पाचींमध्ये एक जल, एक पाणी हे पंचतत्व आहे. आणि हे पाणी जर शरीरामध्ये नसेल तर शरीर आपलं संपू शकते, आपलं शरीर नष्ट होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी, सोनं. आता आपल्याजवळ कितीही सोनं असलं काय होणार आहे? सोनं तुम्ही अंगावर किती घातलं काय होणार आहे? फक्त शरीराचं सौंदर्य वाढणार आहे. परंतु त्या सोन्याने आपली भूक भागेन का? आपली तहान भागेन का? नाही भागणार. आपण पाणी जर प्यालो काय होईल? पाणी पिल्यामुळे आपली भूक भागेल. आपल्याला भूक लागली असेल तर काही वेळेपुरती आपली भूक भागेल. पाणी आपण पिलं तर आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया चांगली होईल. म्हणजे सांगायचं हे आहे की पाणी हे अत्यंत आवश्यक असलेलं एक पंचतत्व आहे. मात्र सोनं हे पंचतत्व नाही. सोनं ही मालमत्ता आहे. सोनं हे एक संपत्ती आहे. सोनं आपण खूप कमवू शकतो. सोन्याची आपण लंका तयार करू शकतो. जशी रावणाकडे सोन्याची लंका होती, रावणाने सोन्याची लंका तयार केली. परंतु तोच रावण हा रामाने कसा मारला बरं? त्याच पाण्याच्या, त्याच समुद्राच्या मध्ये त्यांनी पूल बांधला आणि त्याच जलामुळे तो रावण मारला गेला. सांगायचं असं की तिथं सोनं होतं का? सोन्यावर पूल बांधता आला का? नाही बांधता आला. तर तो पाण्यावर पूल बांधता आला. सांगायचं असं आहे की पाणी हे शरीराला अत्यंत आवश्यक आहे आणि सोनं हे आवश्यक नाही. सोनं आपण शरीरावर नाही घातलं काही बिघडणार नाही, आपण मरणार नाही, आपलं आयुष्य कमी होणार नाही. आपण जर पाणी नाही प्यालो तर आपण मरू. आपलं शरीर हे घासलं जाईल, त्याचा घसारा होईल. इतकं पाणी आवश्यक आहे. आणि पाण्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रियासुद्धा वाढेल. सोन्यामुळे कोणत्याही प्रकारची पचनक्रिया वाढणार नाही, आपलं शरीर वाढणार नाही. कारण सोनं हे काय आपण खात नाही. सोनं आपण फक्त अंगावर घालतो, त्याचा स्तंभ मिरवतो, त्याचं कौतुक करतो, गर्व करतो. संपत्ती माझ्याकडे खूप आहे असं आपण करतो. डौलाने आपल्या गळ्यामध्ये, आपल्या हातामध्ये आपण सोन्याच्या चाईन्स म्हणजे घालतो, बांधतो. ह्या सगळ्या गोष्टी काही चुकीच्या आहे असं मी म्हणणार नाही. परंतु ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालू शकतं. परंतु म्हणजे तुम्ही आज सोनं अंगावर नाही घातलं काही फरक पडणार नाही, नाही का? तुमच्याकडे खूप गरिबी असली काही फरक पडणार नाही. कोणत्याही गरिबाकडे सोनं नसतं, त्याच्या ऐपतप्रमाणे थोडंसं सोनं त्याच्याकडे असतं, असू शकतं. परंतु प्रत्येक गरिबाकडे, प्रत्येक श्रीमंताकडे, प्रत्येक माणसाकडे जल असतं, पाणी असतं. म्हणून पाणी, जल हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या जलामुळेच आज आपलं शरीर सुरू आहे. तर हे जे जल आहे, हे जल आता इतकं महत्त्वाचं होणार आहे. कारण आता टी व्हीवर आपण बातमी ऐकली की एल निनो नावाचं ते एक टेम्परेचर आपलं वाढलेलं आहे पॅसिफिक समुद्रामध्ये. आणि त्याच्यामुळे तापमान खूप वाढेल आणि ते तापमान वाढल्यामुळे पाऊस येणार नाही कदाचित, अशा सूचनाही आपल्याला सरकारने केलेल्या आहेत. हे कशामुळे झालं? त्या पाण्यामुळे. सोन्यामुळे झालं का?
सोन्याने आपली रात्र जाऊ शकते, दिवस जाऊ शकतो. सोन्याने आपले 5 मिनटं जाऊ शकतात, आपले 1000 वर्ष जाऊ शकतात. सोनं नसलं तर आपण सोनं मिरवू शकत नाही, नाही का? पण पाणी नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. पाणी नसेल तर आपण कसल्याही प्रकारचा श्वासही घेऊ शकत नाही. म्हणजे पाण्याला आपल्याला मिरवावंच लागेल, पाण्यासाठी आपल्याला भानगड करावी लागेल, पाण्यासाठी आपल्याला इकडनं तिकडनं फिरावं लागेल. बघा आताच काय झालेलं आहे की नद्यांमधलं पाणी संपलेलं आहे, नद्या तर कोरड्या झालेल्या आहेत. आता जेही काही धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी पण संपून गेलेलं आहे आणि आपल्या सरकारला अधिक आपल्याला पाण्याचा प्रश्न, भीषण प्रश्न हा भेडसावत आहे. असा सोन्याचा प्रश्न भेडसावतो आहे काय? सांगा बरं. गरीब कधी म्हणाला का मला सोनं पाहिजे? नाही म्हणाला. म्हणजे तो हे म्हणाला की मला पाणी प्यायला पाहिजे. आता उन्हाळ्याचे खूप दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप शरीराला पाणी लागतं. सांगा बरं, या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला सोनं लागतं का? की नाही बाबा मी आज 1 लिटरभर सोनं प्यालो आणि आता माझी तहान गेली, असं झालं का? नाही झालं. म्हणजे सोनं हे काही आवश्यक नाही. सोनं हे श्रीमंती असू शकते, सोनं हे जीवन असू शकत नाही. आणि पाणी, जल म्हणजे जीवन, ह्याच पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. हेच पाणी आपल्याला जीवन देते आणि उत्तम प्रकारचं आपलं आरोग्य ठेवते. तर आपण ह्या पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे, कारण पाणी राहील तरच सर्व राहील. नाहीतर पाण्यासाठी युद्धसुद्धा होऊ शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युद्ध झालेली आहेत सुद्धा, हे आपण बघितलेलंही आहे. आणि सोनं तर काय नाही, सोन्यासाठी काय, सोन्याची तर काही आवश्यकताच नाही. म्हणजे श्रीमंत होण्याची काही आवश्यकताच नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी असल्या म्हणजे पुरेसे आहेत. आणि अन्न, वस्त्र, निवारा यापैकी जल आहे, यापैकी पाणी आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी सोनं नाही. म्हणून आजच्या भागामध्ये आपण पाणी, जल आणि सोनं म्हणजे गोल्ड याच्यामध्ये काय फरक आहे, सोनं किती महत्त्वाचं आहे, पाणी किती महत्त्वाचं आहे याची आपण चर्चा थोडीशी केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो, त्याचा विचार, त्याच्याविषयीचा कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. हा व्हिडिओ मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा आहे. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.